नमस्कार, मी प्रियांका नागणे. आपल्या मराठी जॉब चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण एक जबरदस्त जॉब अपडेट बघणार आहोत. महाराष्ट्र शासन सरकारी जॉब आहे. संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओद्वारे बघणार आहोत. अर्जाची पद्धत काय असणार आहे, अनुभव काय असणार आहे, ती कोण कोण अर्ज करू शकतो, त्यानंतर वयोमर्यादा काय लागणार आहे, त्यानंतर अर्जाची फी आहे का नाही, सॅलरी किती आहे, ही सर्व माहिती आपण या व्हिडिओद्वारे बघून घेणार आहोत. त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल किंवा पहिल्यांदाच आला असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण आपण दररोज वेगवेगळे जॉब अपडेट्स बघतो, योजनाच बघतो, गव्हर्नमेंट स्कीम्स असतील तर ते बघत असतो. त्याच्यानंतर इथे पार्ट टाइम जॉब्स असल्या, वर्क फ्रॉम होम जॉब्स असल्या, अशा दररोजची माहिती आपल्या चॅनलवर असते. सो नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आजची जी माहिती असणार आहे ती आहे जिल्हा परिषद परभणी यांच्याकडून अपडेट आलेली आहे. जॉबची अपडेट आहे. खूप चांगली संधी आहे. तुम्हाला कमीत कमी इथे 18,000पासून सॅलरी भेटणार आहे ते 40,000पर्यंत सॅलरी असणार आहे. आता कोणते कोणते पदं असणार आहे इथे बघून घेऊया. आपल्याकडे PDF आहे, ते सुद्धा आपण सविस्तरपणे बघून घेऊयात. सो इथे राष्ट्रीय आरोग्य अभियान जिल्हा आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी परभणी यांच्याकडून जाहिरात आलेली आहे. इथे सांगितलेले आहे वेगवेगळे पदं आहेत. त्याच्यामध्ये तुम्हाला कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर जॉब असणार आहे. 11 महिने 29 दिवस कालावधीकरिता असणार आहे. आता पद कोणते कोणते आहे तिथे सांगितलेलं आहे. एंटोमॉलॉजिस्ट आहे, पब्लिक हेल्थ स्पेशलिस्ट आहे, फॅसिलिटी मॅनेजर आहे, डिस्ट्रिक्ट प्रोग्राम मॅनेजर आहे, त्यानंतर डेटा एंट्री ऑपरेटर असणार आहे. इथे तुम्हाला अर्ज करायचा आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. आता शैक्षणिक आहात म्हणजे तुम्हाला शिक्षण किती लागणार आहे बघा. इथे MSc झुऑलॉजी विथ 5 years एक्सपिरियन्स लागणार आहे. एंटोमॉलॉजिस्टला 5 पदं असणार आहे. त्यानंतर आरक्षण वाईज इथं पद दिलेलं आहे बघा. SC साठी 1, VGA साठी 1, OBC साठी 1, SCBC साठी 1, EW साठी 1. त्यानंतर इथे तुम्हाला सॅलरी 40,000पर्यंत भेटणार आहे. त्यानंतर इथे अनुभव सांगितलेला आहे. फक्त शासकीय NHM संबंधित पदाशी निगडीत असणार आहे. पब्लिक हेल्थ स्पेशलिस्टसाठी इथे तुम्हाला एज्युकेशन तुमचं म्हणजे शिक्षण एनी मेडिकल ग्रॅज्युएट असेल चालणार आहे विथ MPH MHA MBA इन हेल्थ सांगितलेलं आहे. त्यानंतर इथे 35,000 तुम्हाला सॅलरी असणार आहे. पदसंख्या 5 असणार आहे. फॅसिलिटी मॅनेजर इथे तुम्हाला MCA किंवा BTech और इक्विव्हॅलेंट तुम्हाला तुमचं एज्युकेशन झालेलं पाहिजे आहे. 25,000 तुम्हाला सॅलरी असणार आहे इथे. त्यानंतर असणार आहे डिस्ट्रिक्ट प्रोग्राम मॅनेजर. इथे ग्रॅज्युएशन डिग्री इन एनी डिसिप्लिन सांगितलेलं आहे. तुमचं ग्रॅज्युएशन डिग्री इन्क्लुडिंग आयुष आणि MBA इन हेल्थ केअर मॅनेजमेंट सांगितलेलं आहे. इथे सॅलरी 35,000 पर मंथ भेटणार आहे. डेटा एंट्री ऑपरेटर तुम्हाला इथे सांगितलेलं आहे. ग्रॅज्युएशन इन कॉम्प्युटर ॲप्लिकेशन, IT, बिझनेस ॲडमिनिस्ट्रेटिव्ह, BTech, CS, IT, BCA, BBA, BSc IT, ग्रॅज्युएशन विथ 1 year डिप्लोमा सर्टिफिकेट तुमचं असायला पाहिजे आहे. इथे मिनिमम म्हणजे कमीत कमी 1 year ऑफ एक्सपिरियन्स तुम्हाला लागणार आहे. एक जागा असणार आहे. 18,000पासून इथे सुरुवात आहे सॅलरीची. अटी व शर्ती दिलेल्या आहे. तुम्हाला इथे 11 महिने 29 दिवसासाठी असणार आहे. कॉन्ट्रॅक्ट बेसिसचा जॉब असणार आहे. त्यानंतर इथे जाहिरातीत नमूद पदांची संख्या, पद ठिकाण व मानधन यामध्ये बदल होऊन कमी अथवा जास्त होऊ शकते हे सुद्धा सांगितलेलं आहे. ऑफलाईन पद्धतीने तुम्हाला करायचं आहे इथे. त्याच्यानंतर इथे सांगितलेलं आहे बघा, जे फीज आहे खुल्या प्रवर्गासाठी 150 रुपये असणार आहे आणि मागासवर्गीयसाठी 100 रुपये असणार आहे. 9 जुलै 2024 पासून फॉर्म भरण्यास सुरुवात झालेली आहे आणि लास्ट डेट असणार आहे 16 जुलै 2024 संध्याकाळी 5 पर्यंत तुम्ही इथे पाठवू शकता. त्यानंतर जर उमेदवाराला एकापेक्षा जास्त पदासाठी अर्ज सादर करायचा असेल तर अर्ज वेगवेगळ्या DD सह सादर करावास हे सुद्धा सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर इथे अजून माहिती दिलेली आहे, तुम्ही बघू शकता. 8 पानी PDF आहे. वेगवेगळी माहिती सांगितलेली आहे. नोंदणी प्रमाणपत्र काय आहे, संगणकाचं ज्ञान आवश्यक, MSCITचं प्रमाणपत्र जोडायचं आहे. ही पूर्ण जे काही डॉक्युमेंट्स लागणार आहेत त्याची माहिती आहे ते सुद्धा सांगितलेलं आहे. तुम्ही मेल असू द्या फिमेल असू द्या नक्कीच ॲप्लिकेशन करू शकता. ऑफलाईन पद्धतीने ॲप्लिकेशन करायचं आहे. अर्जाची फी खुला प्रवर्गासाठी 150 असणार आहे आणि राखीव प्रवर्गासाठी 100 असणार आहे. कॉन्ट्रॅक्ट बेसिस 11 महिने 29 दिवसाचा जॉब असणार आहे. 16 जुलै 2024 हे लास्ट डेट असणार आहे. निवड प्रक्रिया तुमची मुलाखतीद्वारे होणार आहे. त्यानंतर इथे ॲड्रेस सुद्धा दिलेला आहे. मी ही लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे. चेक करायचं आहे. जे तुम्हाला फॉर्म आहे हे फिल करून द्यायचं आहे, ज्यामध्ये संपूर्ण माहिती भरायचं आहे. इंग्लिशमध्ये सांगितलेलं आहे, मराठीमध्ये सांगितलेलं आहे. त्यानंतर इथे वडिलांचे किंवा पतीचे नाव, उमेदवाराचे बदल असलेले नाव, ही सर्व माहिती तुम्हाला भरून पाठवून द्यायचं आहे. त्यानंतर इथे जी शैक्षणिक अर्हता आहे, नोंदणी केल्यास तपशील, ही पूर्ण माहिती तुम्हाला फिल करून पाठवायचं आहे. काही अडचण असेल, क्वेश्चन असेल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.